हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आमच्याकडं. तर आज मम्मी तुम्हाला दाखवणार आहे एक बटाटा भाजी नाही, बटाट्याच्या भाजीची रेसिपी. तर विदाउट एनी फर्दर आपण आपल्या रेसिपीकडे सरळ वळूया. चला. Bro, what are you talking about, man? रेसिपीची फर्स्ट स्टेप आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले याच्यात बटाटे आहेत, तर सगळ्यात पहिले बटाटे तुम्हाला उकळून ठेवायचे आहेत. 2000 years later. मम्मीने आता अशा प्रकारे बटाटे कापून घेतलेत. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला मगाशी दाखवलं की असे बटाटे आता कापून घेतात आणि त्यासोबत आपल्याला 1 hour later. आता तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मम्मीने बटाटा कापलेला आहे आणि त्यासोबत इथे त्याच्यात टाकायला याच्यात ही मिरची आहे, हा कढीपत्ता आहे आणि ही लसूण आहे. तर चला आता आपल्या मेन रेसिपीकडे बघूया. तर मित्रांनो, हे बघा, आता मम्मीने इथे तेल टाकायला ठेवलेलं आहे आणि हे सगळं साहित्य इथे रेडी आहे बघा. तर मित्रांनो, हे बघा, आता मम्मीने इथे राई टाकायला ठेवलेलं आहे बघा. तर आता मम्मीच्या बटाटा टाकणार आहे. हे बघा. तर आता मम्मीने याच्यात लाल मसाला आणि हळद टाकते. हे बघा. तर आपल्याला आता याला छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त वास येतोय ना मम्मी, मस्त सुगंध येतोय ना मम्मी. वाव. तर भाजीला चांगलं मिक्स केल्यावर तुम्हाला याच्यावर असं ताट ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर मग आपली स्पेशल भाजी तयार होईल. तर आता इथे माझी मम्मी आता हे काढेल. मस्त असा सुगंध आलाय, तुम्ही बघू ना शकत, मी सांगू शकतो तुम्हाला. हे बघा. आता मम्मीने इथे ही कोथिंबीर पण चिरून घेतले. आता ही कोथिंबीर थोड्या वेळात आपल्याला या भाजीत टाकून घ्यायची. थोडंसं मीठ पण आपल्याला टाकून घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला मग परत मिक्स करून घ्यायचे. ऑफकोर्स मिक्स तर करायलाच लागेल, त्याशिवाय टेस्ट नाही येणार आणि मी पसरणार नाही. भाजी दिसायला पण मस्त आहे, म्हणजे खायला पण मस्तच असेल. आणि मम्मीने हा कोथिंबीर चिरून घेतलेली असे आणि हे आता याच्यात आपल्याला टाकायचे. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला परत याला मिक्स करायचे.